शेतकरी मित्रांनो, ज्वारी हे एक फक्त पीक नाही तर हे आपल्या परंपरेचा भाग आहे. पूर्वीच्या काळामध्ये केली जाणारी जी काही ज्वारी आहे त्या ज्वारीची असणारी गुणवत्ता असेल, चव असेल, टेस्ट असेल, हे जर सध्या कोणत्या वाणामध्ये जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर तो जो वाण आहे म्हणजे ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537. आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी ह्या वाणाला पसंती देत आहे आणि वर्षानुवर्ष ह्या वाण त्यामध्ये करत आहे. तर आज आपण अशाच काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष ह्या वाणाबद्दलचा अनुभव त्यामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव योगेश संजय पाटील, राहणार कोटली, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. तुम्ही तुमच्या शेतामध्ये ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537 हा हायब्रिड ज्वारचा वाण केलेला आहे. हो, बरोबर. नेमकी हा वाण तुम्हाला कसा वाटला? कोणते गुणधर्म तुम्हाला आवडले? गुणधर्म असे की या ज्वारीची खासियत दाणे टपोरी येतात आणि पांढरे शुभ्र आहेत आणि बाजारभाव बी 50-100 रुपयाने प्लस भेटतो. अच्छा. हो. आणि खाण्यासाठी कशी आहे ही ज्वारी? खाण्यासारखी बी एकदम उत्तम आहे आणि गुळचाट लागते, भाकरी चांगली येते. ओके. आणि किती वर्षापासून तुम्ही हा वाण करताय? मी जवळजवळ 5-6 वर्षापासून ज्वारीचा वाण लावतोय. पूर्णपणे एकदम समाधानी आहात? हो, एकदम समाधान. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही तुमच्या शेतामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदाच ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537 हा वाण केलेला आहे. तर एकंदरीत कसा अनुभव आहे? कशा प्रकारे ज्वारी आलेला आहे? काय सांगाल शेतकऱ्यांना? साहेब, मी पहिल्या वर्षी ॲडव्हान्टा कंपनीचे 537 हा वाण लावलेला आहे. मला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं थंडीमध्ये हा वाणला अडचण येते, पण मी नोव्हेंबरमध्ये हा वाण पेरलेला आहे आणि या वर्षी भरपूर थंडी होती, पण हा वाण थंडीमध्ये सुद्धा कुठला प्रॉब्लेम आला नाही. आज तुम्ही पाहू शकता 5 ते 5.5 फूट ज्वारी वाढलेली आहे. त्याच्यानंतर ज्वारी एकदम पांढरी शुभ्र आणि दाणे टपोरे आहेत. कोणी सांगतं याच्यावर करपा येतो बा, आडी पडलेली आहे, पण आमच्या शेतामध्ये कुठला करपा आलेला नाही आहे आणि आडी वगैरे या वाणावर पडलेले नाही. त्यामुळे हा वाण एक नंबर आहे. जसं की तुमच्या आजूबाजूला देखील बरेच शेतकरी आहेत, त्यांनी देखील ज्वारी हे पीक घेतलेलं आहे. त्यांच्या शेतामधली ज्वारी आणि आपल्या शेतामधील ज्वारी याच्यामध्ये नेमकी काय फरक जाणवतो तुम्हाला? साहेब, त्या आजूबाजूचे जे शेतकऱ्यांनी इतर वाण केलेले आहे तर ते जास्त बडे मारण्यामध्ये मजा नाही, पण तरी बी त्या वाणांपेक्षा ह्या वाण 30 ते 40% उत्पन्न जास्त येणार आहे. अच्छा. ते मी तुम्हाला स्टॅम्प करून देतो, प्रत्यक्ष तुम्ही कोणी पाहून घ्या येते येऊ. आणि निश्चितच दाण्यांची कणसांची गुणवत्ता एकदम जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे उत्पन्न देखील एकच नंबर एकच आहे. नंबर त्याचं येणार आहे. नुसतं उत्पन्न एक नंबर नाही, त्याची क्वालिटी, दाणे टपोरे, त्याला मार्केटमध्ये सुद्धा 2 पैसे जास्तच मिळणार आहे, निश्चितच. एवढी गॅरंटी. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही तुमच्या शेतामध्ये ॲडव्हान्टा कंपनीचा जो PSC 537 व्हर्टिक्स ही जी हायब्रिड ज्वारीचा वाण आहे, हा त्यामध्ये वाण केलेला आहे. हा वाण तुम्ही कधीपासून करताय आणि काय तुमचा अनुभव आहे आपल्या शेतकऱ्यांना सांगा. मी हा वाण 3 ते 4 वर्षापासून सलग करतोय. आणि याच्यात सांगायचं म्हणजे खास म्हणजे सुरुवातपासून याच्यावर खोडकिळ येत नाही. अच्छा. दाना ज्वारी हे झाड हे सकस आहे चाऱ्यासाठी, जनावरांसाठी चांगलं पौष्टिक आहे आणि ज्वारी पांढरी शुभ्र आहे. मार्केटला सर्वात उच्च भाव भेटतो आणि खाण्यासाठी पौष्टिक आहे, रुचकर लागते. म्हणजे डबल फायदा, चाऱ्याचा देखील फायदा आणि दाण्याचा देखील फायदा आणि बाजारभाव देखील चांगले मिळतात. उच्चांक मिळतो. अरे वा. दादा, बऱ्याच वेळेस ज्वारी हे पीक जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेस शेतकरी खाण्यासाठी देखील त्यामध्ये करत असतात आणि काही शेतकरी असे असतात की ते चाऱ्यासाठी देखील करत असतात. आपण जर चाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, हा जो काही ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537 वाण आहे, नेमकी कशा प्रकारे आलेला आहे, काय सांगाल याच्याबद्दल? याच्याबद्दल सांगायचं असं की चाऱ्या गुरांना खाण्यासाठी चारा इतका चवदार आहे, गोड आहे. परत सांगण्याचं विशिष्ट असं की ते दाण्याची संख्या किंवा चारा बी कुट्टीसाठी करा किंवा असं बी टाका तर खाण्याला आवडच आहे त्याचीवाली. अच्छा, म्हणजे चाऱ्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे. एक नंबर आहे चाऱ्यासाठी. सांगायचं उद्दिष्ट असं की तुम्ही टोकापासून तर पायापर्यंत बी 5-5.5 फूट वाढलेली, पण असं न कुट्टी न करता डायरेक्ट टाकलं बी तर चालतंय. म्हणजे गुरं जे आहे आवडीने खातात. आवडीने खातात. तुम्ही हा वाण किती वर्षापासून करताय आणि उत्पन्न तुम्हाला कसं मिळत गेले आतापर्यंत? मी हा वाण कमीत कमी 5 वर्षापासून करतोय, पण मला अपेक्षित उत्पन्न मागच्या वर्षी एकरी 30 क्विंटल झाला. आता 2-2.5 क्विंटल वाढूनच यायला पाहिजे, मला जी अशी अपेक्षा आहे. आणि एक्स्ट्रा उत्पन्न मिळेल, एक्स्ट्रा उत्पन्न भेटायला पाहिजे, पण एकदम चांगला बाजारभावही चांगला मिळतो. इतर वाणापेक्षा भारी वाण हा आणि एकच नंबर वाण आहे. अच्छा, एकच नंबर आहे. एकच नंबर आहे. याला सांगताय याला तोड कोणीच नाही. दादा, आपण जर मार्केटमध्ये पाहिलं तर अनेक कंपन्यांचे वेगवेगळे हायब्रिड ज्वारचे वाण त्यामध्ये सध्या उपलब्ध आहे. मग तुम्ही ते न करता ॲडव्हान्टा कंपनीच्याच वाणाला प्राधान्य का दिलं? आपल्या ॲडव्हान्टा कंपनीचे PSC 537 या वाणामध्ये व्हर्टिक्स टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे त्याच्यावरती खोडकिळ व इतरत्र किडीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे फवारणीचा खर्च वाचतो. त्याच्यामुळे पिकाची जोमात वाढ होते, एक समान कंस सारखे दाणे सारखे येतात, त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होते, खाण्यात चविष्ट आहे. म्हणजे असे अनेक फायदे आहेत. अनेक फायदे आहे.
उत्पन्न भरघोस येते. आणि तुम्ही किती वर्षापासून हा वाण करताय आणि सलग- उत्पन्न किती आलंय सलग तुम्हाला? 5 वर्षापासून वाण पेरतो आहे आणि मागच्या वर्षी मला 24 क्विंटल आलं. प्रत्येक वर्षी 20च्या वरती येते. 20च्या वरती येत आहे. आणि बाजारभाव कसे मिळत आहे? बाजारभाव इतर वाणापेक्षा 50-100 कधी जास्ती आहे. जास्त. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून सलग ज्वारीचा पेरा करत आहे. परंतु मी यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे PSC 537 ॲडव्हान्टा या ज्वारीच्या वाणाची निवड केलेली आहे. ती याकरता केलेली आहे की या ज्वारीची जी हाईट आहे ही म्हणजे फार कमी आहे. म्हणजे जवळपास 5 ते 5.5 फुटाच्या दरम्यान या ज्वारीची हाईट आहे. आणि या हाईट कमी असल्याचा परिणाम असा होतो की मागच्या 4-5 दिवसाआधी आमच्या क्षेत्रामध्ये जे वारा उदान आणि पाऊस आला, तर या अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा ही आमची ज्वारी आज अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये 100% उभी आहे. आणि या वाणाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे वाण खाण्यासाठी अत्यंत चांगलं आहे. म्हणजे बऱ्याचशा गावातील जे खाणारी मंडळी आहे त्यांनी सुद्धा मला या ज्वारीच्या खाण्यासाठी सांगितलं की बाबा ही ज्वारी आम्हाला खाण्यासाठी देतो. बऱ्याच वेळेस असं शेतकरी म्हणतात की थंडीच्या दिवसामध्ये ज्वारीची वाढ असेल किंवा दाणे भरायला समस्या वगैरे येत असते, पण ह्या वाणामध्ये तुम्हाला अशी काही समस्या जाणवली का? काय सांगाल? ह्या वाहनामध्ये कोणत्याच प्रकारची समस्या अशी जाणवलेली नाहीये. हम्म. उगवण क्षमताही चांगल्या प्रकारे आहे. हम्म. कणसाची जे लांबी आणि रुंदी भरण्याची प्रक्रिया आहे ते पण चांगली आहे. दाणे एकदम व्यवस्थित भरलेले आहे. एकदम व्यवस्थित भरलेलं आहे. अच्छा. आणि तुम्ही हा वाण किती वर्षापासून करताय आणि तुम्हाला हा वाहन उत्पन्न आम्ही 4 ते 5 वर्षापासून पेरत आहे. कसं- आणि उत्पन्न कसं येतंय, काय येतंय? उत्पन्न आम्हाला 24 क्विंटलच्या वरच येतं. अच्छा. आणि ह्या वर्षी किती क्षेत्रामध्ये तुम्ही ह्या वाणाची लागवड केलेली आहे, पेरणी केलेली आहे? ह्या वेळेस ते 3 एकरामध्ये केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरामध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या ॲडव्हान्टा कंपनीच्या PSC 537 ह्या वाणाबद्दलचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला. आणि याच्यावरून निश्चितच तुमच्या लक्षात आला असेल की शेतकरी मित्रांनो, जो काही ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537 हा हायब्रिड ज्वारीचा वाण आहे, 100% शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकदम उत्कृष्टतेमध्ये आलेला आहे. आणि त्यांचे जे काही वैयक्तिक अनुभव होते त्यांनी आपल्या सोबत देखील शेअर केलेला आहे. तर तुम्ही देखील ज्वारी उत्पादक शेतकरी असाल तर पुढच्या वेळेस नक्की नाव लक्षात ठेवा. ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 537 हा वाण त्यामध्ये आवश्यक करा. आणि शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लय भारी आपली ज्वारी लय भारी आपली ज्वारी.